नमस्कार. मी काशीनाथ पाटील, सौंदळ पाटीलवाडी. आमचा आज उद्या इथे गोंधळाचा उत्सव साजरा होणार आहे. मग हा साजरा करण्यामागचा उद्देश की जो आमचा पाटील वसाचा पुरुष जो कोण मी आमचा 17-18 वर्ष 18 पिढीपर्यंतचा तो या ठिकाणी आला. येताना त्याने एक भवानीची मूर्ती आणि कृष्णाची मूर्ती तो तिथून घेऊन आला येताना तुळजापूरवर. आणि त्या आल्यापासून इथे ही मूळ म्हणजे कसं आहे की आम्ही मूळ शिवाजी महाराजांच्या कुळात भोसले घराण्यात आम्ही भोसले पाटील. परंतु कसं झालं की शिवाजी महाराजांच्या वंशावळीत आम्ही दिसत नाही. शिवाजी महाराजांचे सावत्र म्हणून व्यंकोजी भोसले यांच्या कुळात आणि त्यांचं कुलदैवत भवानी शंकर जे तसंच आमचा इथं रवळनाथ ज्योतिबा एकमत आहे. तसंच भवानीचं आणि ज्योतिबाचं पण एकमत आहे. तर हा गोंधळ आज 17-18 पिढी झाल्या इथे आम्ही ज्या आमच्या वाडवडिलांनी पूर्वजांनी पाटील वसाने जो चालू केला तो गोंधळ आम्ही आजच्या पिढीपर्यंत आम्ही तो करत आलो आहोत. हा करत असताना आमची एक श्रद्धा की ज्या पुरुषाने जो भवानी आणली ती भवानी आणली ती रवळनाथाचं मंदिर जे सगळा हक्कच पाटलाचा रवळनाथ मंदिर 64 खेड्याचं जे देवस्थान आहे त्याच्यावर आहे. आणि तिथे कुळाची आणि थळाची तिथे एक गाठ मारली आणि ती भवानी अदृश्यरित्या ती रवळनाथाच्या मंदिरामध्ये आणून ठेवली. आणि त्यानंतर अशी एक परंपरा माहिती झाली की आता इथे आमचा जेवढा पाटील वस आहे जिथे अख्ख्या देशाभर किंवा राज्यभर जेवढे असणारे ह्या गोंधळासाठी भवानी आईच्या सगळे येतात इथे. आणि हा मोठा उत्सवात गोंधळ एक 3 वर्षाने पुरीचा गोंधळ म्हणतात. हा 3 वर्षाने गोंधळ पाटील वसाचा असतो आणि तो केला जातो. मी संजय गंगाराम पाटील. सौंदळ हे आमचं गाव. आमची जी दैवता आहे ते आमचा 64 खेड्याचा महाल आहे. त्याच्यामध्ये रवळनाथ, विठलाई, आकारी ब्राह्मण, पावनाई आणि 12सा पुरुष आहे. आमच्यावर जी बाजारपेठ आहे तिथे आमचं दैवत आहे. तर त्यांना त्यांना आव्हान करून तो ते ड्युटी आणायला लागते. आमच्या ड्युटी पाजळायला लागते. आणि ती घेऊन आम्ही सकाळी सगळी पाटील घराणं सगळेजण आम्ही जाऊन तिला आव्हान करून त्याच्याबरोबर त्या दैवतांना आव्हान करून ती ड्युटी पाजवून आम्ही पाटीलवाडी जी 1.5 किलोमीटरवर आहे तिथे आम्ही आणली जातो. माझं नाव मिलन संजय पाटील, राहणारी सौंदर्य पाटीलवाडी. आणि माझा हा लग्न होऊन आल्यावरचा 4था गोंधळ आहे. करोनामुळे कॅम्प पडलेली होती त्यामुळे आणि ह्या गोंधळाचा मुख्य हेतू हा सगळे पाटील समस्त पाटील परिवार एकत्र यावा आणि देवीचा जागर करावा हा आहे. ह्या उद्देशामुळे समस्त पाटील परिवार जो कुठे कुठे पसरलेला आहे पूर्ण आपण भारतभर म्हणूया तो सगळा त्या निदान त्या हेतूने तरी त्या दिवशी सगळा येतो. मुलांना पण आपल्या प्रथा कळतात की आपल्या घराण्याच्या काय प्रथा आहेत किंवा आपली कोण भावंडं आहेत काय आहेत